नमस्कार, मी सुवर्णाच फॅशन क्लब मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण जी क्लासची सिरीज चालू केलेली आहे. आपण पूर्ण ब्लाऊज म्हणजे पूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत क्लासमध्ये. तर त्याच्यामध्ये आजचा व्हिडिओ जो आहे तो बॉडी मेजरमेंटचा आहे. बॉडी मेजरमेंट कसे घ्यायचे हे दाखवणार आहे. आणि जर तुम्हाला कस्टमरचे ब्लाऊज जर एखादे ब्लाऊज जे असते जुने ब्लाऊज असते ते व्यवस्थित बसत नसेल आणि कस्टमर जर म्हणले तुम्हाला की अंगावर माप घेऊन ब्लाऊज शिवून द्या, तर तुम्हाला ते माप कसे घ्यायचे हे दाखवणार आहे. चला तर आपण वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम जे आहे ते आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची असते. तर उंची समोरून न घेता पाठीमागच्या साईडने उंची घ्यायची. अशी कस्टमरला विचारायचे की तुम्हाला कुठपर्यंत उंची हवी आहे, त्या पद्धतीने आपण उंची मोजून घ्यायची. जेवढी ते कस्टमर सांगेल तुम्हाला त्या पद्धतीने तेवढी उंची घ्यायची. आता उंची मोजल्यानंतर आपल्याला शोल्डर मोजायचे आहे. शोल्डर मोजताना पहा, जिथे जॉईंट असतो आपला हाताचा जो जॉईंट असतो त्या जॉईंट पर्यंत बरोबर असे मोजून घ्यायचे. दोन्ही जे हाताचे जॉईंट आहे त्या जॉईंटवर आपला टेप ठेवायचा आणि दोन्ही असे बरोबर मोजून घ्यायचे. जेवढे काही माप साईज नुसार कमी जास्त माप होत असते आपल्या बॉडीच्या मापानुसार. शोल्डर मोजले. आता शोल्डर मोजल्यानंतर आपल्याला आता छातीचे माप मोजायचे आहे. असे बरोबर आपली चेस्ट जे आहे तिथपर्यंत तिथं टेप ठेवायचा आणि बरोबर असे ताणून धरायचे नाही किंवा जास्त लूजही सोडायचे नाही. आपल्याला असे व्यवस्थित टेप ठेवून व्यवस्थित असे धरून घ्यायचे आहे. आणि चेस्टच्या याच्या माप मोजले. आता वरच्या साईडला पहा, एक जास्तीत जास्त 1 ते 1.5 इंचाचा गॅप येतो. 1 इंचाचा गॅप आलेला आहे. आता खालचे फिटिंगचे माप घेऊयात. फिटिंगचे माप घेताना एकदम असे व्यवस्थित फिट्ट धरून घ्यायचे, कारण ड्रेस असेल किंवा ब्लाऊज साडी जे काय असेल त्याच्यावर असे फिट्ट व्यवस्थित पकडायचे आणि मग फिटिंगचे माप घ्यायचे. हे झाले फिटिंगचे माप. आता आपल्याला गळा मोजायचा आहे. पुढचा गळा जो आहे तो एकदम बरोबर असा ठेवून घ्यायचा आणि त्यांच्या कस्टमरच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. पहा, जिथपर्यंत हवा आहे तिथपर्यंत आपण माप घ्यायचे. आता जो मोंडा आहे तो मोंड्याचे माप मोजायचे. मी जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे माप मोजून घ्यायचे आणि गोल राऊंडही मोजून घ्यायचा. जे तुमच्या लक्षात येईल आपला जो आर्महोलचा आकार टाकायचा असतो तो कुठपर्यंत आणि किती आला पाहिजे हे माप मोजले. शोल्डरचे माप झालेले आहे. हे सॉरी, मोंड्याचे माप झाले. आता आपल्याला भाई लांबी मोजायची आहे. तुम्हाला छोटी भाई घ्यायची असेल तर छोटी घेऊ शकता, मोठी घ्यायची असेल तर मोठी घेऊ शकता. जिथपर्यंत भाई लांबी घेतलेली आहे तिथंच टेप ठेवायचा आणि गोल राऊंड मोजून घ्यायचा. म्हणजे आपला आहे तो दंडघेर. आपण लॉंग भाईचंही माप दाखवते आणि शॉर्ट भाईचंही माप दाखवते. जिथं माप आपण लांबी घेतली तिथेच आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा. हे झाले भाईचे माप, शॉर्ट भाई आणि लॉंग भाईचे. आता आपल्याला चेस्ट म्हणजे बस्ट पॉईंट काढायचा आहे. तर बस्ट पॉईंट पर्यंत पहा, मी जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे वरचा बस्ट पॉईंट झाला आणि खाली जिथे मी आता टेप ठेवलेला आहे तिथं आपल्याला जे क्रॉसपट्टीचा जो आकार येतो तिथपासून खाली आला पाहिजे. बरोबर इथं क्रॉसपट्टीचा आकार आला पाहिजे. आपला बस्ट पॉईंट मोजून झाला आणि क्रॉसपट्टी किटपर्यंत आहे ते मोजून झाली. आता आपल्याला बॅक साईडचा गळा मोजायचा आहे. तर मी असा जसा टेप ठेवलेला आहे त्या पद्धतीने आपण टेप ठेवून तुम्हाला जेवढा कमी जास्त गळा असेल त्या पद्धतीने गळा मोजून घ्यायचा. आपण जे अंगावर माप कसे घ्यायचे हा म्हणजे तुमच्या लक्षात आलेच असेल. कसे घ्यायचे ते पूर्ण दाखवलेले आहे, सांगितलेले आहे. हे तुमच्या लक्षात आलेच असेल. आणि जर तुम्हाला थोडा जरी हा व्हिडिओ युजफुल वाटला तर एक लाईक करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. म्हणजे त्यांनाही घर बसल्या बसल्या हा क्लास पूर्ण तुम्हाला जॉईन करता येईल आणि कुठेही 1 रुपया खर्च करायची गरज नाही. तुम्ही कस्टमरचेही ब्लाऊज शिवू शकता आणि इतक्या गॅरंटीने सांगते की तुम्ही सहज आणि एकदम सोप्या पद्धतीने क्लास आहे. तर नक्कीच जॉईन करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.